नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। लिंगपिसाट वनकर्मचारी सागर वाकचौरेला तात्काळ अटक करून निलंबित करा, अन्यथा 16 ऑगस्ट दुपारी 12 वाजता नगर मनमाड हायवेवर शेळ्या, मेंढ्या, गायी, गुरे, वासरेसह रास्ता रोको करणार। यशवंत सेना जिल्हाप्रमुख विजय तमनर यांचा इशारा। 11 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी घोरपडवाडी शिवारामध्ये वनकर्मचारी सागर वाकचौरे यांनी मेंढपाळ भगिनीच्या पालात घुसून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु महिला भगिनी प्रसंगावधान राखून आरोपीच्या ताब्यातून निसटली। याचा राग मनात धरून आरोपी सागर वाकचौरे यांनी राहुरी पोलीस स्टेशनला येऊन सरकारी कामात अडथळा आणण्याची खोटी फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु मेंढपाळ बांधवांनी ही माहिती ज्ञानेश्वर बाचकर व विजय तमनर यांना दिली। घटनेचे गांभीर्य ओळखून यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओलासाहेब व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली। त्यामुळे पोलीस प्रशासनाने पीडित महिलेची फिर्याद दाखल करून घेतली, परंतु पोलीस प्रशासनाने आरोपीस अटक न करता संध्याकाळी सरकारी कामात अडथळा आणल्याची आरोपी वाकचौरे यांची खोटी फिर्याद दाखल करून घेतली। या घटनेच्या निषेधार्थ 12 तारखेला दुपारी 12 वाजता तहसील कार्यालय येथे यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर, मार्केट कमिटीचे सदस्य रामदास बाचकर, राष्ट्रवादी युवा तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बाचकर, ओबीसीचे अध्यक्ष भागवत झडे, शेतकरी संघटनेचे नेते सुरेश लांबे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सामाजिक प्रतिष्ठानचे सदस्य दत्ताभाऊ खेडेकर, भारत मतकर, दत्ताभाऊ बाचकर, अनिल डोलनर, घोरपडवाडीचे सरपंच बापू शेंडगे, उपसरपंच रेवणनाथ हापसे, कुरणवाडीचे सरपंच काशीनाथ ढवण, उपसरपंच सुनील खिलारी, नानासाहेब करमड, माजी सरपंच शिवाजी खिलारी व सर्व मेंढपाळ बांधव कुरणवाडी, घोरपडवाडी, चिंचाळे, गडदे, आखाडा, बारगाव, नांदूर परिसरातील मेंढपाळ बांधव उपस्थित होते। यावेळी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। पोलीस निरीक्षक संजय ठिंगे, नायब तहसीलदार संध्या दळवी, वनपरीक्षक अधिकारी पाचरणे साहेब यांना निवेदन देण्यात आले। आरोपी सागर वाकचौरे यांना तात्काळ अटक करून निलंबित करा, अन्यथा 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता नगर मनमाड हायवेवर कुठलीही पूर्वसूचना न देता शेळ्या, मेंढ्या, गायी, गुरे, वासरेसह मेंढपाळ बांधव रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा सर्व मेंढपाळ बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे। सागर वाकचौरेचं निलंबन झालंच पाहिजे। एक कोट येलकोट, मेंढपाळ बांधव एकजुटीचा, मेंढपाळ बांधव एकजुटीचा, हरामखोर सागर वाकचौरेचं निलंबन झालंच पाहिजे। मेंढपाळ बांधव महिला भगिनीवर वाकडा डोळा ठेवणारा सागर वाकचौरेचा वन विभागाचा कर्मचारी सागर वाकचौरे या कर्मचाऱ्याने काल दुपारी घोरपडवाडीच्या शिवारामध्ये आमच्या मेंढपाळ भगिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु आमच्या भगिनीने त्याला जोरदार असं प्रत्युत्तर दिल्यामुळं त्याने त्या महिला भगिनीला आणि मेंढपाळांना दम दिला की तुमच्यावर मी 353 सारखा खोटा गुन्हा दाखल करणार आणि तुम्हाला जेलमध्ये बसवणार। ही गोष्ट आम्हाला तात्काळ समजल्यानंतर आम्ही आमच्या महिला भगिनीसह पोलीस स्टेशन गाठलं। काल आम्ही जिल्ह्याचे SP साहेब राकेश ओला आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब यांच्याशी संपर्क साधून आम्ही आमच्या महिला भगिनीची जी व्यथा होती तिच्यावर जो अत्याचार करण्याचा त्या
सागर वाकचौरेने प्रयत्न केला, याची फिर्याद काल संध्याकाळी पोलीस स्टेशनला रीतसर दाखल केली। त्यावेळेस आम्ही पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेबांना विनंती केली की हा आरोपी सागर वाकचौरे याच ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आहे, त्याला तात्काळ अटक करा। परंतु पोलीस प्रशासनाने त्याला अटक न करता उलट संध्याकाळी आम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनमधून निघून गेलो त्यावेळेस आमच्या 7 ते 8 मेंढपाळ बांधावर 353 सारखा खोटा गुन्हा दाखल केला आणि हा खोटा गुन्हा दाखल करून आम्हाला आमच्या मेंढपाळ बांधावर अतिशय मोठा अन्याय आणि अत्याचार या वन विभागाच्या या कर्मचाऱ्याकडून सुरू आहे। याचं आज आम्ही तहसीलदार असन, पोलीस निरीक्षक असन, वन परिक्षेत्र अधिकारी असन यांना आम्ही आमच्या मेंढपाळ बांधव समाज संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी तालुक्याच्या वतीने निवेदन दिलं आहे की या सागर वाकचौरेंनी जे वाईट असं कृत्य केलं आहे त्याला कुठल्याही प्रकारे आपण पाठीशी घालू नका, त्याला तात्काळ अटक करा, त्याचं वन विभागातून निलंबन करा आणि त्याच्यावर अतिशय मोठी कायदेशीर कारवाई केली पाहिजे। आणि 4 दिवसाचा अल्टिमेटम या प्रशासनाला दिला आहे। जर 4 दिवसामध्ये त्याला अटक झाली नाही, त्याचं निलंबन झालं नाही, तर 16 तारखेला नगर मनमाड हायवेवर आम्ही आमचे बिराड, मेंढपाळ, मेंढ्या, गाया, गुरं, वासरं याच्यासह आम्ही अक्षरशः आमचं बिराड रस्त्यावर ठेवून आम्ही रास्ता रोको करणार आहेत। आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, आमच्यावर किती कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न जरी झाला तरी आमच्या या भगिनीला न्याय मिळाल्याशिवाय आणि ह्या सागर वाकचौरेला अटक आणि निलंबन झाल्याशिवाय आम्ही रस्त्यावरून हटणार नाही। या प्रकारचं निवेदन आम्ही या तिन्ही प्रशासनाला दिलं आहे। निश्चितपणाने ते आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क राहुरी। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।